आता मी आहे ठरलं तर मग मालिकेतील अर्जुन सोबत, म्हणजेच अमित भानुशालीच्या घरी. आणि छान बाप्पा विराजमान झालेला आहे अमितच्या घरी. खूप सुंदर, म्हणजे जस्ट मी घरात जशी एंट्री करत होती तेव्हा छान श्रद्धा बाहेर दिवा लावत होती, रांगोळी काढत होती. खूप मस्त वाटलं. किती छान आहे आणि काय पॉझिटिव्हिटी देते बाप्पा. बाप्पा आहे म्हणून सगळं घडतंय आज असं. आणि माझी बायको त्याची सुगरण आहे. शूटिंग सुरू होती माझी, मला फारसं काही काम करता आलं नाही. सो जे काही अरेंजमेंट तुम्ही बघताय ते हिनेच केलेली अरेंजमेंट आहे. वा, श्रद्धा म्हणजे छान आहे डेकोरेशन, स्वीट सिम्पल आणि छान दिसतोय बाप्पा. किती तयारी, कधीपासून तयारी सुरू होती सगळ्याची? एक जवळपास 1 महिना अगोदरपासूनची तयारी चालू होती. बापरे, म्हणजे कसं डेकोरेशन करायचं, डेकोरेशन कसं करायचंय, काय करायचंय, असं डेकोरेशन की जे मुलाच्या हातापासून थोडस लांब राहील. मुख्य म्हणजे मग गणपतीची मूर्ती कशी हवी, मग सगळ्यांची मतं घेणं. कारण की मध्यंतरी हा पण खूप जास्त शूटमध्ये महासंग्राममुळे खूप जास्त बिझी होता. मग आम्ही फोनवरती कनेक्ट व्हायचो. मग कुठे व्हिडिओ कॉलवरती बघ तुला हे चालेल का, हे आवडेल का, मग त्याप्रमाणे आमचं 1-1.5 महिना अगोदरपासूनच सगळी सुरुवात. म्हणजे ऑनलाईन, खरं तर ऑनलाईन तुमचं सगळं चालू होतं. ऑनलाईन डेकोरेशन कसं करायचं, ते सगळी तयारी ऑनलाईन चालू होती आमची. कारण की खूप वेळ सिरियलसाठी खूप वेळ द्यावा लागतो, हेटिक असतो खूप. पण अमित, खरं तर ठरलं तर मग मालिका ही गेले कित्येक वर्ष नंबर 1 वर आहे आणि बाप्पाच्या आशीर्वादाने खूप छान मालिका चालू आहे. काय सांगशील? प्रेक्षकांचं प्रेम आहे, त्यांनी जे प्रेम दिलं या मालिकेला, अर्जुन सुभेदार म्हणावं किंवा आमचं पूर्ण टीम. कारण फक्त जे तुम्हाला समोर दिसतंय तो प्रोडक्ट आमचा ठरलं तर मग एपिसोड, त्या मागे बरंच काम असतं. मग चॅनल पासून, क्रिएटिव्ह पासून, स्टोरी, स्क्रीन प्ले, स्क्रिप्ट रायटिंग, त्यानंतर एक्झिक्युशन, त्यानंतर जे दिसतं ते तुम्हाला एपिसोड दिसतो. आणि आम्ही शूट केल्यानंतर सुद्धा मग ते साऊंड एडिटिंग, मिक्सिंग, बरंच काही असतं. हा, नुकतंच आपल्याला रिदान पण जॉईन झालेला आहे आणि नुकतंच कळलं की तो खूप मस्तीखोर आहे, पण ठीक. आणि सेम अमितची कॉपी येतो. तो मस्तीमध्ये माझ्यापेक्षा जास्त आहे. तसे फक्त दिसायला तो आहे थोडाफार माझ्यासारखा, खूप करतो. बरं अमित, नवीन घर आहे, दुसराच वर्ष बाप्पा या घरी विराजमान झालेला आहे. ह्या आधीचा बाप्पा कसा होता आणि आता बाप्पाचं स्वरूप बदललं आणि तू सगळ्या आठवणी देखील शेअर करतोस की आधी कसे दिवस होते आणि आता काय. खरं तर ते गाणं माहितीच आहे तुला की हाल साऱ्या जगाचे, ओळख साऱ्या जगाचे. त्यातून शून्यातून तू ते सगळं निर्माण केलंयस आणि काय सांगशील त्यासाठी? हो, आज गेली 30 वर्ष झाली बाप्पा येत आहेत आणि बाप्पांनी पण ते दिवस पाहिलेत, आम्ही पण ते दिवस पाहिलेत. आणि कुठेतरी बाप्पाची साथ नेहमीच होती. आमचं आधी 1 रूम किचन असायला हवं किंवा 1 रूम होतं, फक्त राहायचो. आणि आज इथपर्यंत पोचलोय. ह्या सगळ्यामध्ये जर म्हणायचं तर 2 बायकांची साथ मला खूप जास्त होती. एक म्हणजे माझी आई आणि माझी बायको. या दोघींचा पाठिंबा होता म्हणून आज इथपर्यंत पोचलोय. असं म्हणतात की बाप्पा स्वतः कधी येत नाही, पण कोणत्या ना कोणत्या रूपाने ते येतो. आधी आईच्या रूपाने तो होता माझ्यासोबत आणि आता बायकोच्या रूपात आहे. आणि आता लहान आलाय अजून एक बाप्पा माझा रिधान. हा बघा कुठेतरी मस्ती करतोय, त्या रूपात तो आला. हाय गणपती बाप्पा मोरया. चॉकलेट द्या, गणपती बाप्पा चॉकलेट द्या. बरं श्रद्धा, मला तुला बोल श्रद्धा, मला तुला विचारायचंय की आता लग्नाला बरीच वर्ष झालेत, पण तुला आठवते पहिला लग्नानंतरचा तुमचा पहिला गणवेशोत्सव, त्या आठवणी काय सांगशील? खूपच व्यवस्थित आठवते. आम्ही त्यावेळेला कांदिवली वेस्टला राहायचो, चारकोपमध्ये. आणि ज्या वेळेला आम्ही गणपती आणला होता, आम्हाला आठवतंय की आम्ही डेकोरेशनसाठी पण खूप जास्त मेहनत घेतली होती. इनफॅक्ट म्हणजे आम्ही मलाडला नटराज मार्केटमध्ये जाऊन सगळं डेकोरेशनचं सामान आणायचो. रात्री जागरण करून सगळं डेकोरेशन केलं. तो जो पहिला गणपती होता म्हणजे माझ्या लग्नानंतरचा, त्यावेळेला आम्ही भरपूर गोष्टी ऍडजस्ट करून ते डेकोरेशनचं सामान घेतलेलं. म्हणजे इव्हन मोदक पण बनवायचे होते, तर अगदी 11 मोदकच होऊ शकतील तेवढंच सगळं सामान आम्ही घेऊ शकत होतो. म्हणजे त्यावेळेला ती परिस्थिती तशी होती मुळात. त्यामुळे पण त्या कमी याच्यात सुद्धा आम्ही खूप आनंदाने, खूप उत्साहाने, तेवढ्याच आनंदाने गणपतीला कधी असं नाही म्हटलं की बाप्पा तुम्ही येऊ नका यावर्षी, तुम्ही या, आमच्याकडून जेवढं होईल तेवढं आम्ही सगळं करू. पण ते पहिलं वर्ष मी आयुष्यात कधीही विसरू शकत नाही. पण आता त्याच्याच आशीर्वादाने खूप छान आणि खूप मस्त चालू आहे तुमचा संसार देखील खूप सुंदर चालू. यावर्षी मोदक कोण करणार आणि
अमित, तुझा काही सहभाग असतो मोदक वगैरे करण्यात? हो, म्हणजे श्रद्धाला मोदक मध्ये माझा खूप मोठा वाटा असतो म्हणजे ऍक्च्युली कसं खाण्यात? खाण्यात. पण तूही बनवायला पाहिजेस, एकदा ट्राय केलं पाहिजेस मोदक बनवायला. नक्कीच प्रयत्न करेन. बाप्पा ऍडजस्ट करतीलच. बरं, बाप्पासोबतचं आपलं एक छान कनेक्शन असतं. बाप्पा कधी आपल्याला वडील म्हणून भेटतो. आता तू मगाशीच म्हणालस की प्रत्येक रूपामध्ये बाप्पा भेटत असतो. तुझ्यासाठी बाप्पासोबतचं काय नातं आहे खास? खूप आहे असं मला अध्यात्मामध्ये पण खूप रुची आहे. कारण लहानपणापासूनच आई मला नेहमी मंदिरात पाठवायची आणि मी अगदी रिधान इतका होतो लहान तेव्हा. मला आठवतं की मी बाहेर जायचो तेव्हा मी वन रूम मध्ये राहायचो चॉलमध्ये आणि माझ्या दारामागे सगळ्या देवाचे फोटोज असायचे. मला कुठेही देव सापडला की येऊन माझ्या घरी दाराच्या मागे लावायचो मी. तो पूर्ण दार मी देवाने भरलं होतं देवाचं. आणि बाप्पा हा एक असा देव आहे मी म्हणेन, जर माझं व्याकरण चुकत असेल तर आय एम व्हेरी सॉरी फॉर दॅट, त्याला आपण तू म्हणतो. बाप्पा तू माझा आहेस. येस. आपण हक्काने त्याला बोलवतो आणि आपण कधीतरी आपण राग आला आपण हक्काने ओरडतो सुद्धा त्याला. आणि तो कधी रागवत नाही आपल्याला. बरोबर. देव आपल्यावर कधीच रागवत नाही. बऱ्याच रूपात बाप्पा मला भेटलाय. एक क्षण मला आता आठवतंय. मी आमचं लग्नाचं काहीतरी चाललं होतं तेव्हा हिला माहित नाही ही गोष्टी, मला आत्ता स्ट्राईक झाली, आय एम सो सॉरी. मी ट्रेनने जात होतो एका ऑडिशनसाठी. अचानक एक वृद्ध माणूस आला, पण तो वृद्ध म्हणजे सांगेन 55च्या आजूबाजू असेल. गोरा होता, व्यवस्थित केस, हट्टाकट्टा होता. तो आम्ही बसलो होतो, मी स्क्रिप्ट होती हातात ऑडिशनची वाचत होतो. तो आला, जवळ बसला. तो म्हणे मी तुला बघतोय कधीपासून. ओके, पुढचं आयुष्य खूप छान आहे तुझं, टेन्शन घेऊ नको, आरामात. आणि तो उतरला स्टेशनवर. बाप्पांनी दिलेली प्रचिती असेल कदाचित हेच असू शकतं. कारण मी त्याला ओळखत नाही, तो मला कधी भेटला नाही आयुष्यात. तो अचानक आला, बाजूला मध्ये बसला आणि तो मला सांगून गेला की पुढचं आयुष्य चांगलं असेल, तुझी बायको तुला सांभाळून घे, आई सांभाळून घे, सगळं व्यवस्थित होईल, टेन्शन घेऊ नका. मला यंदा मालिकेमध्ये रिद्धांची पण झलक पाहायला मिळाली. माझं बालपण रिधानचा फोटो दाखवला होता. हो हो. अरे 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 हे असंच होतं का तुझं बालपण? मी इतका मस्तीखोर नव्हतोच कधी. माझी आई म्हणायची रिधान टेबल खेचू नकोस फक्त बाबा, वाळा. बाप्पा महाराजा आतमध्ये बॅग्स आहेत ना माझ्या, त्यामध्ये काहीतरी शोधतोय. बरं श्रद्धा, तू रत्नागिरीतली आहेस. आत्ताच मला कळलं रत्नागिरी म्हणजे कोकणातला आणि गणेशोत्सव हे समीकरणच खूप भारी असतं. तू काय सांगशील? कोकणातला गणपती म्हणजे एकदमच वेगळा. म्हणजे ती गंमत शहरात नाही बघायला मिळत. आणि अख्खं गाव जमा होतं भजन कीर्तनसाठी. आरती म्हणजे आमच्याकडे महाआरती व्हायची इकडे. आणि प्रत्येका घरी तो एक मान म्हणू शकतो आपण. प्रत्येका घरी तो दिवस एक ठरलेला असतो की संध्याकाळच्या वेळेला ती फेरीमध्ये असायची आरती. आणि अख्खं गाव जमा व्हायचं, ढोलकी आणि ते घंटाळे. म्हणजे तुम्ही विचारू नका. तुला भजन येतंय असं छान असं एखादं गुणगुणू शकतेस किंवा गाणं? ही सुंदर गाते. नाही, तू दरवर्षी असं काहीतरी सांगतो. मग आता तर गाणं झालंच पाहिजे. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गजेशानाय भालचंद्र. नाही, काहीतरी चुकले मी. बाबांचं नाव आठवलं, वडिलांचं नाव भालचंद्र. मला आता नाही आठवत. भालचंद्राय धीमहि. काय बस मला एवढं ऍक्च्युली सुचत नाहीये. कॉन्शियस झाली. नाही ठीक आहे, हरकत नाही. 2 ओळी गुणगुणल्या त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तुम्ही मला वेळ दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. कॅमेरामॅन निकेश सोबत मी तेजल चौकेकर खोत, लोकशाही मराठी. लोकशाहीच्या सर्व रसिक प्रेक्षकांना माझे आणि आमच्या पूर्ण परिवारातर्फे गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती.